कोल्हापुरातली शिवसेना काँग्रेसनं चालवायला घेऊन कमीत कमी 5 वर्ष झाली. फॉरवर्ड खेळून खेळून कंटाळलो. आता जरा डिफेन्सला खेळायची इच्छा आहे. मोर्चे आंदोलन उन्हात उभारून अक्षरशः जीव जाऊन पक्षाचं काम केलं. फुटबॉलची टीम खेळताना किमान 10 खेळाडू लागतात. कष्ट करायची माझी अजूनही तयारी आहे. पण मला कंटाळा आला. बघा राजीनामा ही काय लग्नपत्रिका नाही घरात जाऊन द्यायला, या आमच्या लग्नाला राजीनामा मातोश्रीमध्ये कधीच पोचला. माझ्या बाबतीत कोण बोललं तर मी 100% उद्या परत आहे रस्त्यावर. ठाकरे पक्षाचं भविष्य काय तुम्हीच विचार करा की. पण एकट्यानं 4-6 मारून मॅच जिंकता येत नाही. माझ्या तर बॅट फुटायची वेळ आली, बॉल टाकणारी पण दमलीत. माझ्या कुठल्याही विषयावर कुणी चुकीचं वक्तव्य जर केलं ठाकरे सेनेच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनं, माझ्याकडं कुंडली आहे. जरासं ब्रेक घेतो, ब्रेक के बाद जे काय होईल ते होईल. पुढची ध्येयधोरणं काही ठरवलेलं नाहीत. कोल्हापूर शहरामध्ये काही झालेलं नाही. पण मी एकटा फुटबॉलचा सीझन आहे त्या माध्यमातून उत्तर देते. एकटा फॉरवर्ड खेळून खेळून कंटाळलो. आता जरा डिफेन्सला खेळायची इच्छा आहे. कारण फॉरवर्ड खेळून एकट्यानं किती गोल मारायच्या, किती नेते मंडळींना अंगावर घ्यायचं, किती केंद्राला राज्य शासनाला विरोध करायचा. अक्षरशः सकाळ संध्याकाळ बाईट देऊन कंटाळा आला. मोर्चे आंदोलन उन्हात उभारून अक्षरशः जीव जाऊन पक्षाचं काम केलं. पण आता नको वाटायला लागलं. आता भरपूर झालं. जरासं ब्रेक घेतो, ब्रेक के बाद जे काय होईल ते होईल. कोल्हापुरातली शिवसेना काँग्रेसमध्ये झाल्याचं वाटतं का? कोल्हापुरातली शिवसेना काँग्रेसनं चालवायला घेऊन कमीत कमी 5 वर्ष झाली. काय ह्यात काय नवीन नाही. कोल्हापूरची शिवसेना काँग्रेसच चालवतं, दुसरं कोण चालवते? सत्यताच आहे. पण तुम्ही ज्यावेळी जिल्हा प्रमुख पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर जिल्हा प्रमुख, तुमचा प्रश्न मला लक्षात आला. जिल्हा प्रमुख पद सूत्र हातात घेतल्यानंतर आम्ही ताकदीनं काम करायला चालू केलं. पण एक लक्षात घ्या साहेब, फुटबॉलची टीम खेळताना किमान 10 खेळाडू लागतात. एक फॉरवर्ड, आता तू रोनाल्डो एकटा खेळतो, किती गोल मारणार? मारतील. पण एकटा रोनाल्डोमुळे काय पोर्तुगाल जिंकणार आहे का? आणि कष्ट करायची माझी अजूनही तयारी आहे. पण पक्षामध्ये कोण तर सारखं पळून जाते, निवडून देणार जनता आणि हिनी पळून जायचं. त्याच्यापेक्षा आपणच स्टॉप घेऊया म्हटलं आणि ब्रेक घेतला. काही घडलेलं नाही, कोणतंही कारण नाही. मला कंटाळा आला. मला आता फॉरवर्डला नको, मी डिफेन्सला खेळतो. जर वरिष्ठांनी मनधरणी केली तर तुम्ही पुन्हा एकदा सक्रिय होणार का? मनधरणी करतील नाही करतील हा पार्ट वेगळा. पण सद्य परिस्थितीत माझी मानसिकताच नाही. मला म्हणजे काम करायची इच्छा नाही राहिलेली. आता तुम्ही कोणाकडे हा राजीनामा दिलेला आहे? काय बोलणं झाले? मी कोणाकडे राजीनामा दिला नाही, मीडियाकडे दिला. म्हणजे पक्षाची आपली एक प्रथा आहे की आपल्या संपर्क प्रमुखांच्याकडे किंवा बघा राजीनामा ही काय लग्नपत्रिका नाही घरात जाऊन द्यायला, या आमच्या लग्नाला. म्हणून राजीनामा म्हणजे राजीनामा. माझी सही आहे त्याच्यावर, माझं लेटर पॅड आहे. माझ्या लेटर पॅडवर मी माझ्या हस्ताक्षरात लिहिलं आहे. राजीनामा मातोश्रीमध्ये कधीच पोचला. कारण असं राजकीय कारण पण दिलेलं नाही की काय? मी उलट त्यात लिहिलं आहे की मी कोणते राजकीय विश्लेषण देणार नाही. त्यात काय द्यायचं विश्लेषण? साहेब एक लक्षात घ्या, एका व्यक्तीनं किती राबायचो, काय त्याला काय प्रमाण आहे? नाही. आई शपथ सांगतो, तुमच्या सगळ्यांची आई शपथ घ्या तुम्ही, मी एकटाच राबावं लागलो कोल्हापुरात. कुठला पण विषय असू दे, राज्य शासन चुकू दे, केंद्र शासन चुकू दे, कोल्हापूर जिल्ह्यातले नेते कोणतरी चुकू देत, प्रत्येकाला होरावर घ्यायचो. आणि बाकीच्यांचं काय तुम्हाला माहिती आहे. आता मी काही व्यक्त व्हायची गरज नाही. जोपर्यंत समोरचं कोणी व्यक्त होत नाही उगाचच माझ्या विरोधात, तर मात्र मग कुंडल्या सगळ्यांच्या माझ्याकडे आहेत. मग हा इशारा कोणाकडे? कुणालाही इशारा साहेब नाही हा. माझ्या बाबतीत चुकीचं कोणी वक्तव्य केलं त्यांना मी कोणाच्याही बाबतीत आत्ताही बोलत नाही, उद्याही बोलणार नाही. माझ्या बाबतीत कोण बोललं तर मी 100% उद्या परत आहे रस्त्यावर. मला काय शिवसेना पक्षच पाहिजे असं नाही. माझा मित्रपरिवार एवढा मोठा आहे, मित्रांचं प्रेम माझ्यावर इतकं आहे की आणि परत आम्ही 100-200 जण रस्त्यावर आहोत. खरं तर आपण जिल्हा प्रमुखात अनेक शिवसैनिक आपल्या पाठीमागे होते. हा निर्णय घेण्याआधी काही शिवसैनिक किंवा काही लोकांशी बोललात का, चर्चा केली? नाही, मी कोणाला विचारलं नाही. जर विचारलं तर मलाही कोण राजीनामाच देऊ देणार नाहीत. इथं दारात येऊन बसतील 100-200 जण. असलं काय आम्ही करू देणार नाही. लोटांगण घालतील. मला ते काय नको आहे. माझा निर्णय मी घेतला. मला आला कंटाळा, नको बास.
विश्रांती घेऊया. विश्रांती ते विश्रांती. आपण बघितलं तुमच्या त्या ज्यावेळी तुम्ही जिल्हा प्रमुखपद झाला त्यावेळी देखील काहींचा विरोध होता किंवा त्यावेळी देखील काही टीकाटिप्पणी झालेलं पाहायला मिळालं आणि काही नाराजी होती. तुम्ही आता देताय राजीनामा, मग काय ठाकरे गटाचं किंवा ठाकरे पक्षाचं कोल्हापुरात काय पुढे भविष्य कसं आहे, काय वाटतं तुम्हाला? अहो, ठाकरे पक्षाचं भविष्य काय तुम्हीच विचार करा की कोणी कोणी निवडणुका लढवल्या, निवडणुका न लढवता मैदानातून कोण कोण पळून गेले हे ज्याचं त्यांना कळायला पाहिजे. आणि मला तर काय त्या खोलात शिरायचं नाही, फक्त एवढंच सांगायचं आहे आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून की मी मगाशी बोलल्याप्रमाणे की बाबा माझी बॅटिंग मी एकटा बॅटिंग करत बसलो आहे, पळून रना काढायला लागलो, जाग्यावर उभारून 4-6 मारायला लागलो, पण एकट्यानं 4-6 मारून मॅच जिंकता येत नाही. माझ्या तर बॅट फुटायची वेळ आली, बॉल टाकणारी पण दमलीत. पण जनजागृती इतर गोष्टी या सगळ्यांचा जर आढावा सगळ्यांचा अभ्यास जर केला तर आता बस आपण एकट्यानं लढायला नको. आपण आपलं पहिला परिवार बघू, कुटुंब बघू, नंतरचे नंतर. राज्यात देखील ठाकरे गटाची अशी अवस्था आहे, कोल्हापुरात देखील अशी अवस्था आहे. मग तुम्हाला तुमची नेमकी कोणावर नाराज आहे? स्थानिक नेते व वरिष्ठ तुम्हाला नेमकी कोणाची मदत झाली नाही, काय झालं नाही? तुम्ही नाही माझी नाराजी कोणावरही नाही. म्हणजे माझ्या बोलण्याचा भावार्थ इतकाच आहे की कशाला कोणावर नाराज होऊन मी बाजूला जाणारा माणूस आहे काय. माझा स्वभाव अखंड ह्या शहराला ज्ञात आहे. मी कोणावर नाराज होऊन पळून पण जात नाही आणि बाजूला पण जात नाही. पण मी अजून एकदा सांगतो की मला कंटाळा आला एकट्यानं राबायचं. एकट्यानं किती खिंड लढवायची हो. ज्या पद्धतीनं 350 वर्षापूर्वी बाजीप्रभू देशपांड्यांचा हात तुटला तरी ते लढत होते, तसं माझं काही शिल्लक नाही तरी मी लढा लावलं. पदरचं पैसे घालून लढणारा हा कोल्हापूर शहरातला एकमेव शिवसैनिक आहे. पदरचं पैसे. माझ्या कुठल्याही विषयावर कुणी चुकीचं वक्तव्य जर केलं ठाकरे सेनेच्या कुठल्या पदाधिकाऱ्यानं माझ्याकडं कुंडली आहे. मी कधी कोणाबद्दल सदासजी रॉंग बोलत नाही. पण मला जर कोण रॉंग बोललं परत मी उद्या तुम्हाला इन्व्हिटेशन देतो, प्रेस कॉन्फरन्स माझ्या या. तुम्ही सदस्य पुढे काही नाही, जरा पावसाळा होऊ दे, शांत घरात बसतो, जरा पावसात भिजतो, परिवाराबरोबर जरा आयुष्य व्यतीत करतो. तुम्ही शिवसेना पक्षात सदस्य राहणार आहे किंवा दुसऱ्या कुठल्या मी पक्षात माझ्या पदाचा राजीनामा दिलाय, पक्षाचा नाही. पक्षात सक्रिय असणार? पदाचा राजीनामा दिला. सक्रिय असो नसो हा पार्टी वेगळा. बरं ठीक आहे. मग तुम्ही म्हणताय मी एकट्याने लढलो मग तो वरिष्ठांनी याची काही चिंता केली नाही का? मग ठाकरे गटाची राज्यात अशी अवस्था आहे, मग कुठेतरी पक्ष कमी पडते, वरिष्ठ कमी पडतात यासाठी? काही बोलायला नको. 1-2 दिवस शांत बसूया. कोण काय बोललं तर मात्र माझं खरोखर बाईट आहे का. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.